संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। एक महत्त्वपूर्ण अशी ही अपडेट आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एसआयटीच्या मार्फत या सगळ्याबाबत आता पुढे चौकशी होणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला यामुळे आता जो तपास आहे त्याला वेग मिळणार आहे। अपडेट जाणून घेऊयात, गोविंद शेळके आपल्या सोबत आहे। गोविंद, काय नेमकी माहिती मिळते एसआयटी स्थापन करण्याच्या अनुषंगाने? दीपक, आपण बघतो की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एसआयटी स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं। एसआयटीची मागणी अनेक लोकांनी केली होती, मात्र त्यात सर्वात आधी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी ही मागणी केली होती की हे गंभीर प्रकरण असून यामध्ये एसआयटी स्थापन केली पाहिजे। तर सरकारने आज एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय आणि ही जी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे ती बसवराज तेली, जे पोलीस उपमहानिरीक्षक आहेत, आर्थिक गुन्हे शाखा आणि सीआयडी पुणे याचे प्रमुख आहेत, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष तपास पथक बनवण्यात आलंय। अर्थात ही सगळी तपासाची सूत्रे त्यांच्या हातात असतील, मात्र त्यांच्यासोबत या ठिकाणी 9 एकूण अधिकारी कर्मचारी असणार आहेत, ज्या पथकामध्ये ते काम करणार आहेत, ज्यात बहुतांश त्यांच्यासोबत काम करणारी मंडळी ही बीड जिल्ह्यातील आहे। एक मात्र खरं आहे की एकीकडे सीआयडीचा तपास चालू असताना पुन्हा एकदा राज्य सरकारनं एसआयटी स्थापन करून या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या एकूण तपासाची चक्रे आणखी फिरवलेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। दीपक, गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।